चला, ESICच्या 314 एवढ्या जागा चालू आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटची ही परमनंट आपली फार्मसी ऑफिसरची पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये टोटल ओव्हरऑल जागेचा जर आपण विचार केला तर 314 एवढ्या जागा आहेत. आपण बघू शकतो त्या 314 जागेपैकी ESIC या सेपरेट डिपार्टमेंटमध्ये किती जागा आहेत, तर त्या 241 जागा आहेत. लक्षात येत आहे, 314 पैकी फक्त ESICमध्ये आपण जर विचार केला तर 241 एवढ्या जागा आहेत. मग त्याच्यामध्ये ओपनमध्ये किती आहेत, OBCमध्ये किती आहेत, तर ह्या दोन कॅटेगरीचा आपण बेनिफिट घेऊ शकतो, कॅटेगरीचे विद्यार्थी आणि ओपनचे विद्यार्थी. तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. हा एक महत्त्वाचा विषय. त्याच्यानंतर महत्त्वाची पात्रता आणि विशेषतः ह्या ESICच्या पोस्टमध्ये वयाची एज लिमिटसुद्धा सगळ्यात जास्त आहे आणि कोणत्याही पद्धतीचा एक्सपिरियन्स नाही, म्हणजे फ्रेशर विद्यार्थीसुद्धा अप्लाय करू शकतात. तर ह्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार होतो आपण, त्याच्यामुळे व्हिडिओ केअरफुली नक्की बघा. सगळ्यात पहिल्यांदा थोडक्यामध्ये एक रिव्हिजन करून घेईल की एकूण ESICमध्ये टोटल जागेचा विचार केला तर 241 एवढ्या जागा आहेत. टोटल 314 पैकी 241 ESIC. त्याच्यानंतर 16 वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत ESICचे, ज्याच्यामध्ये ह्या वॅकन्सी चालू आहेत 241. त्याच्यामध्ये जर आपण विचार केला 241 पैकी अनरिझर्व कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, तर त्या 109 जागा अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहेत, म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी आहेत, ज्याच्यामध्ये कॅटेगरीचे विद्यार्थी आणि ओपनचे विद्यार्थी या दोन्ही कॅटेगरीचे विद्यार्थी या 109 जागेचा बेनिफिट घेऊ शकतात. त्याच्यानंतर OBCचा जर आपण विचार केला तर 53 एवढ्या जागा OBC या कॅटेगरीसाठी आहेत, म्हणजे जे महाराष्ट्र स्टेटमधले कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये OBCमध्ये मोडतील आणि हे विद्यार्थी या 53 जागेचा आणि 109 जागेचा बेनिफिट घेऊ शकतात, म्हणजे अशा झाल्या तुमच्या 162 जागा. एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर पात्रतेचा आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं ESICची या ओव्हरऑल पूर्ण भरतीमधली अशा पद्धतीची पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये B फार्मसीचे विद्यार्थी क्वालिफाय आहेत, D फार्मसीचे विद्यार्थी क्वालिफाय आहेत आणि M फार्मसीचे सुद्धा विद्यार्थी क्वालिफाय आहेत. फक्त PCIचं रजिस्ट्रेशन तुमचं लागेल आणि कोणत्याही पद्धतीचा अनुभव तुम्हाला या ESICच्या भरतीमध्ये लागणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, ज्याही ॲडव्हर्टाइजमेंट आतापर्यंत आल्या, काही महानगरपालिकेच्या असतील किंवा ESICमधल्या काही एम्सची ॲडव्हर्टाइजमेंट आहे, तिथे काही ठिकाणी B फार्मला क्वालिफाय केलं नाही, काही ठिकाणी आहे तर एक्सपिरियन्स आहे किंवा 2 वर्षाचा. फक्त ESIC अशा पद्धतीची ही एकमेव जाहिरात आहे या ॲडव्हर्टाइजमेंटली CRE 2025मध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला B फार्म, D फार्म, M फार्मसी विद्यार्थी फ्रेशर अप्लाय करू शकतात. एक्सपिरियन्स नाही, फक्त PCIचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता इथपर्यंत क्लिअर झालं. त्याच्यानंतर वयाची एज लिमिट बघितली तर वयसुद्धा भरपूर तुम्हाला इथे रिलॅक्सेशन दिलेलं आहे. जवळपास 18 ते 32 वर्ष जे आहे अशा पद्धतीची वयाची पात्रता आहे. त्याच्यामध्ये सुद्धा OBCचे तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 3 वर्षाची आणखीन त्याच्यामध्ये मुबलत दिलेली आहे, म्हणजे हे 32 प्लस तुम्हाला 3 ॲड करायचं आहे, म्हणजे 35 वर्ष जे OBC कॅटेगरीचे विद्यार्थी असतील किंवा महाराष्ट्रामध्ये जे कॅटेगरीमध्ये असतील ते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये OBCमध्ये कन्सिडर केले जातील, तर ते विद्यार्थी 35 वर्षापर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर SC आणि STचे जे विद्यार्थी आहेत त्यांना या 32मध्ये 5 ॲड करायचं आहे, हे तुमची हायर एज लिमिट निघेल. आणि फिजिकली चॅलेंजचे पर्सन आहेत त्यांना या 32मध्ये हे 10 वर्ष ॲड करायचे, म्हणजे 42 वर्षापर्यंत फिजिकली चॅलेंज जे पर्सन्स आहेत ते अप्लाय करू शकतात. आता हे लक्षात आलं. पात्रता बघितली, D फार्म, B फार्म, M फार्मसी एक्सपिरियन्स नाही, PCIचं लायसन लागेल आणि वयाची एज लिमिट बघितली तर 18 ते 32 वर्ष, OBCसाठी 35 वर्ष, SCसाठी 5 वर्ष ॲड करायचे आणि फिजिकली चॅलेंज पर्सनसाठी 10, म्हणजे जवळपास 42 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. आता ही पात्रता, वयाची एज लिमिट, महत्त्वाच्या ज्या जागा होत्या त्या बघितल्या. आता खाली आल्यानंतर तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये जे जागेचं डिवायडेशन आहे ते खाली करून दिलेलं आहे, तर ते एकदा आपण डिस्कस करूयात. आणि कॅटेगरीचे विद्यार्थी किती जागेचा कुठल्या ठिकाणी बेनिफिट घेऊ शकतात हे सुद्धा तुम्हाला, जसं DMRला आपण क्लिअर केलं, फॉर्म भरत असताना तुम्हाला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे ते एकदा आपण इथं क्लिअर करून घेऊया. तर खाली 139 आणि 140 पेज नंबरवरती तुम्ही आले तर तुम्हाला आपल्या जेवढ्याही महत्त्वाच्या जाहिराती आहेत त्या या पेजवरती बघायला भेटतील. पेज नंबर 139वरती फार्मासिस्ट ॲलोपॅथी म्हणून ESIC उत्तराखंडमधली ही एक महत्त्वाची आपली पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टोटल अनरिझर्व कॅटेगरीसाठी 6 जागा आहेत. बाकीच्या कॅटेगरीसाठी EWS आणि OBCसाठी जागा नाही. तुमची एक जागा जी आहे ती SCसाठी इथं रिझर्व आहे. अशा टोटल तुमच्या झाल्या 7 जागा उत्तराखंडमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट ESIC बघूयात आपण, ती आहे आंध्र प्रदेशची. तिथंसुद्धा टोटल अनरिझर्व कॅटेगरीच्या 5 जागा, SCसाठी 1, अशा टोटल 6 जागा. त्याच्यानंतर बिहारमध्ये सुद्धा तसंच टोटल जर बघितलं आपण तर इथं कॅटेगरीसाठी विशेषतः EWS कॅटेगरीसाठी 2 जागा आहेत, SCसाठी STसाठी 1 आणि SCसाठी 2, अशा टोटल 5 जागा तुम्ही बघू शकता.
त्याच्यानंतर नेक्स्ट ESIC आहे चंदीगड. याच्यामध्ये अनरिझर्व कॅटेगरीच्या टोटल 2 जागा, SCची 1 जागा आहे आणि अशा टोटल मिळून 3 जागा तुमच्या बघू शकता. सगळ्यात जास्त जागा तुम्हाला जर बघायचं झालं तर टोटल ESICच्या दिल्लीमध्ये आहे. दिल्ली NCRमध्ये अनरिझर्व कॅटेगरीच्या टोटल 45 जागा आहेत. त्याच्यानंतर EWS कॅटेगरीच्या 10 जागा आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी तुमची OBCच्या टोटल 29 जागा, SCच्या 16 आणि STच्या 8 जागा. इथे जी सांगितली जागा चंदीगडमध्ये ही OBC जागा ती एक आहे, चुकून मी SCची सांगितली. 16 आणि 8 जागा ज्या आहेत त्या दिल्ली NCRमध्ये, तर 16 तुमच्या SC कॅटेगरीमध्ये आहेत आणि 8 जागा ST कॅटेगरीमध्ये आहेत. अशा टोटल 108 जागा दिल्ली NCRमध्ये आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट ESICमध्ये तुम्ही बघू शकता गुजरात आहे. टोटल 9, 5, 6, 2 आणि 8 अशा मिळून टोटल 30 जागा. त्याच्यानंतर तशाच पद्धतीच्या ह्या 18पासून तर जवळपास 27पर्यंत आपल्या ESICच्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत, ज्याच्यामध्ये ESIC हिमाचल प्रदेश, जम्मू, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, नॉर्थ ईस्ट, ओडिसा, पंजाब आणि राजस्थान आणि शेवटची तेलंगणा. अशा पद्धतीच्या इथे तुम्ही बघू शकता. अनरिझर्व कॅटेगरीच्या हिमाचल प्रदेशमध्ये 5, 1, 2, 2 आणि अशा टोटल मिळून 10 जागा आहेत. महाराष्ट्राचं तुम्हाला मी सांगितलं टोटल अनरिझर्व कॅटेगरीच्या 6 जागा आहेत, EWची 1 जागा, OBCच्या 3, SCची 2, STची 1 अशा टोटल मिळून 13 जागा. आता सगळ्यात महत्त्वाचं सांगायचा उद्देश की आता आपण कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर असू तर आपण किती जागेचा बेनिफिट घेऊ शकतो, तर हा आपल्याला कॉलम कन्सिडर करायचा आहे अनरिझर्व कॅटेगरीचा त्या जागा, आणि OBC कॅटेगरीचा हा एक कॉलम आपल्याला कन्सिडर करायचा आहे. तर नॉर्मल कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल SC आणि ST सोडून तर तुम्ही या 2 कॅटेगरीमध्ये लढू शकता. या 2 कॅटेगरीमध्ये तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीमध्ये असाल आणि OBCचं सर्टिफिकेट अप्लाय करून तुम्ही अप्लाय केलं असेल तर. आता ह्या जागा नेमक्या किती आहेत, तर अनरिझर्व कॅटेगरीचा विचार केला तर ESICमध्ये टोटल 109 जागा आहेत आणि OBCच्या टोटल 53 जागा आहेत. लक्षात आलं. अशा ओव्हरऑल पूर्ण भरतीचा विचार केला तर तुम्हाला मी वर आहे ते समजून सांगितलं आहे की OBC आणि ओपन मिळून कशा पद्धतीचं हे गणित होणार आहे टोटल 241 जागेचं, तर ते तुम्हाला खाली समजून सांगितलं मी. लक्षात आलं. 162 एवढ्या जागा आहेत. ओपनच्या 109 आणि 73 मिळून त्या 162 जागेसाठी तुम्ही लढू शकता. तुम्ही जे आहे त्याच्यामध्ये फाईट करू शकता आणि या 162 जागेचा आपण कॅटेगरीचे विद्यार्थी जे आहेत ते बेनिफिट घेऊ शकतो. तर हे होतं कॅल्क्युलेशन पूर्ण ESICचं. बाकीसुद्धा एम्समध्ये वॅकन्सी आहेत, फक्त काही ठिकाणी B फार्मला क्वालिफाय केलेलं नाही. ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे याच्यावरती डिटेलमध्ये तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेला आहे. त्याचबरोबर PYQचे महत्त्वाचे 2 MCQचे पुस्तकं, फार्मसी ऑफिसर आणि आपलं टार्गेटचं पुस्तक, ज्याच्यामध्ये मिळून 15,000पेक्षा जास्त तुम्हाला MCQ प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. जयपूरची एक्झाम असेल, मागच्या ESICच्या एक्झाम झालेल्या, त्या सर्व त्याच्यामध्ये एम्सच्या असतील, ESICच्या असतील, CJच्या असेल, बाकीचं टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व गोष्टी कव्हर केल्या आहेत. त्याच्यामुळे पुस्तक परचेस केलं नसेल तर अमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती पुस्तकं आहेत, तिथून तुम्ही येणाऱ्या एक्झामसाठी पुस्तकं परचेस करून ही त्याची प्रॅक्टिस करू शकता. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजे KDMC आणि तुमची DMER या दोन्हीचा स्लॅबस जो थेरीचा आहे टेक्निकलचा पोर्शन तो आपण 3 बुकलेटमध्ये कव्हर केला आहे. तर तो तुम्हाला तिन्ही पुस्तकं अमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये थेरी फॉर्ममध्ये शॉर्ट नोट्स ज्या आहेत त्या कव्हर केल्या, ज्याच्यामध्ये जो 80 प्रश्न आहेत आपले, 40 प्रश्न आणि 80 त्याला मार्क आहेत, असा पोर्शन तुम्हाला त्या 3 बुकमध्ये कव्हर केला आहे. पुस्तकं अमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहेत. त्याच्या परचेस केलं असेल तर येणाऱ्या 2 एक्झामसाठी तुम्ही हे पुस्तकं परचेस करू शकता. बाकी PDF आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरनं तुम्ही चेकआउट करू शकता. आतापर्यंत जॉईन केलं असेल तर आयडियल फार्मसी कोचिंग हे टेलिग्रामचं चॅनल आणि यूट्यूबचं चॅनल PV थोरात मराठी याला पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी जॉईन करू शकता. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.